नमस्कार मित्रांनो, विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजचा सुविचार, डिग्री तर आपल्याला कोणत्याही कॉलेजमध्ये मिळेल, मात्र ज्ञान आपल्याला चौकात मित्रांमध्ये उभे राहून मिळेल। नवरा आपल्या बायकोला विचारतो, काय ग, 9 वाजले, अजून नाश्ता तयार नाही? जाऊ दे, आता मी हॉटेलमध्ये जाऊनच करेन। बायको, थांबा 5 मिनिटे। नवरा, काय 5 मिनिटात तयार होईल का नाश्ता? बायको, नाही, मी पण तुमच्यासोबत येते तयार होऊन हॉटेलात। रमेश आपल्या आजीला म्हणतो, आजी आजी, आज देवपूजेची घंटी हळूहळू वाजव। आजी विचारते, का रे रमेश? रमेश, देवाची तब्येत आज ठीक नाही वाटतं। आजी, चुपचाप काहीतरी बडबडू नको। रमेश, काहीतरी नाही, खरंच सांगतो आहे। अगं, शेजारचे डॉक्टर म्हणे आज देवाघरी गेलेत सकाळी। बंताला 20 लाखाची लॉटरी लागली। पैसे आणायला गेला तेव्हा त्याला कळले की त्याला दर महिन्याला 1 लाख रुपये देण्यात येतील। संतापलेला बंता म्हणाला, द्यायचे असल्यास पूर्ण 20 लाख द्या, नाहीतर माझे 5 रुपये परत करा। पैसा ही पैसा होगा। मस्त। मीना, आज माझ्या नवऱ्याने माझ्या सौंदर्याचं कौतुक केलं। लीना, कसं काय कौतुक केलं? मीना, ते म्हणाले, प्रत्येक मूर्ख माणसाची बायको सुंदर असते। जास्त लवकर डाळ शिजते तो असतो प्रेशर कुकर, त्यापेक्षा जास्त वेगाने डाळ शिजते ती असते शेगडी, आणि जिथे कधीच डाळ शिजत नाही ती असते बायको। आईने मुलाला बेडवर झोपत असताना म्हटले की लवकर झोप, नाहीतर भूत येईल। बंड्या, आई तू पण लवकर मला आईस्क्रीम खायला दे, नाहीतर मी सकाळी बाबांना भूताचं नाव सांगून देईन। आजारी असलेल्या नवऱ्याचे औषध आणायला बायको डॉक्टरकडे गेली। डॉक्टर म्हणाले, त्यांना चांगले आवडीचे पदार्थ खायला घाल, अजिबात चिडचिड करू नकोस, घरातले प्रॉब्लेम्स त्यांना सांगू नकोस, असं 6 महिने केलंस तरच तो जिवंत राहू शकेल। घरी आल्यावर नवऱ्याने विचारले, काय म्हणाले डॉक्टर? बायको, ते म्हणाले की तू काही दिवसातच सोबती आहेस। बायको नवऱ्याला म्हणते, बाजूला व्हा, कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका। आतून कामवालीचा आवाज, सांगा जरा त्यांना, मी सांगून सांगून थकले। नवरा बायकोमध्ये सकाळी सकाळी खूप मोठं भांडण झालं। संपूर्ण दिवस कोणीच कोणाशी बोलेना। संपूर्ण घरात समशान शांतता। दोघंही माघार घ्यायला तयार नाहीत। रात्री बायको नवऱ्याजवळ आली। बायको म्हणाली, अशा प्रकारे वाद घालणं चांगलं नाही, आपण दोघांनी मिळून भांडण सोडवायला हवं, थोडं तुम्ही समजून घ्या, थोडं मी समजून घेते। नवरा म्हणाला, म्हणजे नेमकं काय करायचं? बायको, तुम्ही माझी माफी मागून टाका, मी लगेच माफ करते। तर मित्रांनो, जोक्स ऐकून आली ना मज्जा? अशी छान छान जोक्स ऐकण्यासाठी हास्य जत्रेला नक्की सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओला पण लाईक करा. धन्यवाद.